केळुकर सर, मॅडम, त्यानंतर क्षत्रिय सर, सिद्धार्थ सर आणि उपस्थित सर्व स्टाफ आणि विद्यार्थी व युवकांनी बघायला गेलं तर स्वातंत्र्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य 78 वर्ष झाले आणि 78 वर्षामध्ये अनेक असा क्रांतिकारी बदल आपल्या देशामध्ये झालेला आहे. आणि ह्या क्रांतिकारी बदलामागे एकमेव जे श्रेय आपण ज्यांना देतो असे आपल्या देशातील ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, देश स्वातंत्र्य करण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले आणि हा जो 1947 15 ऑगस्टचा जो दिवस उजाडला तो म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आपल्या सर्वांना एक भारत देशाचा नागरिक आहे, आपला हा गर्व आहे, आपल्याला तो अभिमान आहे. म्हणून आजचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. भारतातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती हा देशाचा एक आधारस्तंभ आहे आणि हा आजचा दिवस हा एक आपल्या देशातील एक मोठा उत्सव असून या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या स्मृतीपथार्थ आपण आज हा दिवस साजरा करू. स्वातंत्र्य म्हटलं की आपल्याला नेहमीच वेगवेगळे समाजसुधारक क्रांतिकारी आठवतात आणि आजच्या या दिवसाला युवकांना एकच संदेश आम्ही या माध्यमातून देत असतो की भविष्याचा जो आधारस्तंभ आपला हा युवक आहे आणि जगामध्ये आज सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा देश म्हणून गणला जाणारा भारत देश आहे. या संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक युवक जर कोणत्या देशात असतील ते भारत देशामध्ये आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या जगातील सगळ्यात सर्वोच्च पातळीवर गेलेली असताना सुद्धा आपला देश सुजलाम सुफलाम या आपल्या वंदे मातरमच्या गीतामातूनच आपल्याला ते बघायला मिळतं. आपल्या राष्ट्रगीतात म्हटलेले आहे की पंजाब पासून ते मराठा हा संपूर्ण जी काही संस्कृती आहे ही जगातील एकमेव अशी संस्कृती आहे की देशाला एक नवीन प्रगतीपथावर घेऊन जाते. म्हणून आजचा हा स्वातंत्र्य दिवस हा नुसता एक देशाचा आपण एक तासापुरतं झेंडा फडकवला आणि आपण तिथे सीमित राहिलो याचा नाही. संपूर्ण दिवस 362 दिवस हे आपल्या देशाला एक मिळालेलं स्वातंत्र्य आहे. या फ्रीडमचा आनंद आपण घेत आहोत. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी, युवकांनी देशासाठी लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, देशाच्या सेवेसाठी झटलं पाहिजे. क्रांतिकारी सैनिक होण्याकरता आपल्याला कुठल्या युनिफॉर्मची गरज नसून आपण एक नागरिक म्हणून सुद्धा चांगल्या देशाचा सैनिक होऊ शकतो आणि भविष्याच्या देशाला काहीतरी आपण खेळाडूंच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, उद्योगाच्या माध्यमातून असेल किंवा कृषी क्षेत्राच्या माध्यमातून असेल, अशा अनेक क्षेत्र आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत की ज्यामध्ये आजचा युवक आणि आजची जी पिढी आहे ती पुढे कार्यरत आहे आणि पुढे आपल्या देशाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आता सध्या ऑलिम्पिक सारखा खेळ जो जागतिक प्रगतीपथावर आपल्या देशाचा अतिशय उत्तम असं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू जे 117 खेळाडू आपल्या देशाचे त्यामध्ये सहभागी झाले